सामना सुरू होतोय. पंचांची खूण होते. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारतोय आणि स्वतः फलंदाजी करतोय दाजी वैद्य. 5 षटकांचा सामना. लेक्चरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. बॅटची कट घेऊन निघालेला चेंडू डिक्लेअरच्या स्वरूपात. एक धाव मिळते. स्वतःचं आणि संघाचं खातं खोलतायत दाजी वैद्य. रुद्र विदुराज संघमालक महेंद्र नाईक तर महामाया घोडेमुख संघाचा संघमालक स्वतः दाजी वैद्य. नक्कीच खेळून काढलेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. आशिष फील्ड करतोय. चेंडूची फेक करतोय. थोडंसं अण्णाकडून गचा क्षेत्ररक्षण. नक्कीच या ठिकाणी जिथे एक धाव होती त्या ठिकाणी 2 धावा देत आहेत. या ठिकाणी 3 धावा मिळतात आणि 3 धावेच्या मताने संघाच्या धावसंख्येत वृद्धी होते. संघाची धावसंख्या होते 4 बिनबाद 4. दुसऱ्या चेंडूच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 4. नक्कीच या ठिकाणी 40 ते 45 धावा काढण्याचा नक्कीच मानस असेल महामाया घोडेमुख संघाचा. प्रथम फलंदाजी करताना शुभम डाव्या हाताचा चौकार षटकाराचा बादशाह अशी त्याची ख्याती असा शुभम सावंत प्रथम स्ट्राईक घेतील. सुनील टू शुभम. उसळी खाल्लेला चेंडू. नक्कीच या ठिकाणी पंच दोन्ही हात समांतर करतात. याचा अर्थ या ठिकाणी अवांतर धावेच्या मताने संघाची धावसंख्येत वृद्धी होते. संघाची धावसंख्या 1 या धावेने वाढते. संघाची धावसंख्या पोहोचते 5. बिनबाद 5. पहिलं षटक प्रगतीपथावर फेकतायत सुनील शिरोडकर. सामना करतील शुभम. मारण्याचा प्रयत्न. स्वतः फॉलो थ्रू मध्ये या ठिकाणी सुनील शिरोडकर चेंडू पकडतोय. निर्धाव चेंडूचे सांगता होते. चालू असलेला सामना महामाया घोडेमुख वर्सेस रुद्र विदुराज स्पोर्ट्स संघ. कवरच्या दिशेने मारलेला चेंडू. नक्कीच या ठिकाणी 1 धाव पूर्ण करतील. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. थोडंसं गचा क्षेत्ररक्षण करतोय तांडेल. नक्कीच या ठिकाणी 2 धाव मिळते. वारंवार गचा क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन रुद्र विदुराज संघाकडून. 7 बिनबाद 7. पहिलं षटक मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा काही संपर्क नाही. पंच सागर शिरोडकर अवांतर खूण करतात. या अवांतर धावेच्या मताने संघाच्या धावसंख्येत वृद्धी होते. संघाची धावसंख्या 8. मारलेला चेंडू. नक्कीच या ठिकाणी सेफ फटका म्हणायला काहीच हरकत नाही. धावचीचं अपील करतायत आणि या ठिकाणी नाबाद ठरवत आहेत पंच सागर शिरोडकर. संघाची धावसंख्या 2 या धावसंख्येने वाढते. संघाची धावसंख्या 10. नक्कीच चांगली सरासरी राखतो. पहिल्या षटकाचा विचार केला असेल तर अजूनही षटक संपलेलं नाही तर 10 धाव जमवतोय. नक्कीच या ठिकाणी सुरेख फलंदाजी पाहावयास मिळते. दोन्ही सलामीवीर दाजी वैद्य आणि शुभम सावंत. मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा काही संपर्क नाही. चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त करतोय. पहिला गडी टिपतोय. चांगली सरासरी राखली होती शेवटच्या 5 चेंडूमध्ये. पण या ठिकाणी थोडीशी फलंदाजाची हाराकरी आणि त्यामुळेच या ठिकाणी त्रिफळाची 2. पहिला गडी तंबूत. संघाची धावसंख्या 1 बाद 10.
वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक फेकतील शुभम वैद्य आणि त्यांना सामना करतील दाजी. संघाची धावसंख्या 1-10. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू फेकतील शुभम, सामना करतील उजव्या हाताचा फलंदाज दाजी वैद्य. सर्व क्रीडा रसिकांचे, सर्व ग्रामस्थांचे मनपूर्वक स्वागत. फुलटॉस पद्धतीचा चेंडू नक्कीच या ठिकाणी एक धावेसाठी प्रयत्न, एक धाव पूर्ण करतील. दुसऱ्या धावासाठी परत 2 धावा पूर्ण करतायत. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 12. 1-12. शाहू पहिला गडी टिपण्याची यशस्वी ठरतोय. रुद्र विदुराज संघ शाहू वैयक्तिक 4 या धावसंख्येवर तंबूत, तर दाजी वैद्य 5 या धावसंख्येवर खेळताना. लेक्सरच्या दिशेने मारलेला चेंडू नक्कीच या ठिकाणी षटकाराकडे जातोय, पण डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळते. थोडासा नैसर्गिक अडथळा असल्या कारणाने या ठिकाणी एक धाव मिळते. या इनिंगच्या शेवट जय घोडेमुख संघ आणि आई भाऊ संघाचा कर्णधार या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचा आहे. जय घोडेमुख संघ आणि आई भावई संघ. नक्कीच या ठिकाणी पॉईंटच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू आशिष फील्ड करतोय, चेंडूची फेक करतोय. तोपर्यंत 2 धाव मिळत आहेत. 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत वृद्धी होते. संघाची धावसंख्या 15. दुसरे षटक प्रगतीपथावर फेकतायत शुभम, सामना करतील दाजी. हा मात्र स्वतः फॉलो थ्रू मध्ये स्वतः झेल सोडतोय. नक्कीच या ठिकाणी एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत वृद्धी. संघाची धावसंख्या 16. नवोदित फलंदाज नीरज गावडे. लेक्चर दिशेने मारण्याचा प्रयत्न, नक्कीच डिक्लेअरकडे चेंडू. एक धाव. एका धावच्या मताने संघाची धावसंख्या 17. दुसऱ्या षटकातील 5 चेंडूच्या अखेरीस संघाची धावसंख्या 17. हा मात्र नेत्रदीपक फटका नक्कीच या ठिकाणी षटकार होऊ शकतो. नक्कीच या ठिकाणी मनगटी फटका पाहायला मिळतोय. या 6 धावेच्या मताने संघाची धावसंख्येत वृद्धी. संघाची धावसंख्या 23. नक्कीच या ठिकाणी 2 षटकाची सांगता होते. धावसंख्या 23. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 10 धावा असताना या ठिकाणी दुसरं षटक थोडंसं महागडं ठरतंय शुभम वैद्य यांचं, कारण तब्बल 13 धावा निघत आहेत या ठिकाणी. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा. बारा या ठिकाणी दाजी वैद्य वैयक्तिक 12 या धावसंख्येवर खेळतोय.
संघाची धावसंख्या 1 या धावेने वाढते. संघाची धावसंख्या 24. ऑरेंज कॅपचे अगदार ठरतायत दाजी वैद्य. 72 धावा निघतायत या ठिकाणी दाजी यांच्या बॅटमधून. या ठिकाणी चौकार मिळतोय. चौकारच्या मताने संघाची धावसंख्या वधारते. संघाची धावसंख्या 28. चांगली फलंदाजी करतोय या ठिकाणी नाणेफेक जिंकून, कारण थोडंसं मैदान थंड असल्या कारणाने, पण या ठिकाणी चांगली फलंदाजी करतोय दाजी आपल्या संघासाठी. मारण्याचा प्रयत्न लेग पॅडला लागलेला चेंडू नक्कीच या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. एका धावेच्या मतीने संघाची धावसंख्या 29. तिसरं षटक प्रगतीपथावर फेकतायत सुनील. आपल्या कोट्यातील दुसरं षटक फेकतायत तर संघासाठी तिसरं षटक फेकतायत सुनील शिरोडकर. त्यांना सामना करतील नीरज. नीरज मात्र एक चांगली फलंदाजी करतोय या पेंडूर प्रीमियर लीगच्या स्पर्धेत, कारण चांगला फटका या ठिकाणी मगाशी त्याने षटकार घेतला होता. स्वतःच्या मारण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न असेल आणि 2 धावा पूर्ण करताय. थोडंसं गचा क्षेत्ररक्षण करतोय महादेव पायनाईक. संघाची धावसंख्या 31. लेक्चर सेशन मारलेला चेंडू नक्कीच या ठिकाणी एक धाव पूर्ण करतील. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न असेल. 2 धावा पूर्ण करतायत. 2 धावाच्या मतीने संघाची धावसंख्या 33. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतील सुनील. सामना करतील नीरज. सामन्याचे पंच सागर शिरोडकर तर लेग अंपायर समीर वैद्य. मारण्याचा प्रयत्न चेंडू बॅटचा काही संपर्क नाही. निर्धाव चेंडू. या ठिकाणी रवींद्र गावडे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. कृपया विनंती करतोय, कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे. सुपारीचं रोप देऊन रवींद्र गावडे यांचं स्वागत करतील सुमन नेमन. विनंती करतोय या ठिकाणी व्यासपीठाकडे यायचं आहे. 3 षटकाच्या सांगत एकर. संघाची धावसंख्या 33. म्हणजे 11 धाव्याच्या सरासरीने खेळतायत महामाया घोडेमुख संघ. 1 बाद 33. पहिला गडी 10 या धावसंख्येवर गारद झाला होता. त्यानंतर सुरेख फलंदाजी करतायत. तर त्यानंतर यानंतर समालोचन करतील एक पेंडूर गावचा बुलंद आवाज शांताराम गावडे. हेलो, थैंक यू नीलेश वैद्य. तो इसी बीच मुकाबला चलता हुआ पीपीएल 2025 सीजन 11 का पहला मुकाबला ये दूसरे दिन का महामाया घोड़ेमुख वर्सेस रुद्र विदुरा स्पोर्ट. तो टॉस जीत के पहले बल्लेबाजी करते हुए महामाया घोड़ेमुख लगभग 3 ओवर का खेल खत्म होता हुआ, और यहाँ पर निश्चित रूप से वाइड गेंद थी, उस पर छेड़छाड़ी करने की कोशिश. एज लग के डिक्लेरेशन में जाती हुई गेंद सिंगल रन, और इस 1 रन के साथ स्कोर पहुंचता हुआ 35 पर. तो गण्या पायनाइक चौथे ओवर की तीसरी गेंद लेके सामना करेंगे नीरज, और ये शॉर्ट पिच गेंद मिड विकेट के एरिया में उठा कर खेला है, और विकास गावड़े लगभग गेंद के नीचे, और अच्छा कैच यहां पर लपका विकास गावड़े ने, और महामाया घोड़ेमुख को दूसरा झटका लगता हुआ 35 स्कोर के ऊपर लीड. तो अब बल्लेबाजी करने के लिए आए हैं लेफ्ट हैंड बैट्समैन विनोद वैद्य.
जो कि अच्छे फॉर्म से गुजरते हुए एक दो अच्छी इनिंग खेली थी कल विनोद वैद्य ने अपने टीम के लिए। तो देखते हैं गणा पायनाइक अपने ओवर की चौथी गेंद लेके सामना करेंगे विनोद वैद्य। एक अच्छी गेंद और ये पहली गेंद पर विनोद वैद्य को चलता किया और सुबह का सत्र का एक फायदा उठाते हुए यहां पर थोड़ी सी नमी है पिच में और अच्छी गुड लेंथ स्पॉट पर डाली हुई थोड़ी सी अंदर आती हुई गेंद बैट की एज लेके सीधे विकेट कीपर की दस्तानों में और सुनील शिरोडकर ने यहां पर कोई गलती नहीं की और यहां पर तीसरा झटका लगता हुआ महामाया घोड़ेमुख के लिए। तो और यहां पर गणा पायनाइक ऑन हैट्रिक, तो पहली हैट्रिक बनने का एक चांस है गणा पायनाइक को। तो विनोद वैद्य की जगह लेने आ रहे अच्युत नेमन। थोड़ा से सुबह के सत्र में अगर टॉस जीतकर थोड़ा सा बल्लेबाजी करने का फैसला लिया है पर वो जानते हैं डिफेंड करेंगे स्कोर को। हर एक टीम की एक सोच होती है कि सुबह के सत्र में अगर थोड़ी सी पिच में नमी रहती है कोई भी टीम टॉस जीत के पहले गेंदबाजी करना चाहती है, लेकिन यहां पर महामाया घोड़ेमुख का बल्लेबाजी करने का फैसला। देखते हैं अगली गेंद लेके गणा पायनाइक सामना करेंगे अच्युत और स्क्वायर लेग की एरिया में ढकेला यहां पर अच्युत नेमन ने और पहला रन काफी तेजी से पूरा करते हुए लगभग आसानी से के साथ दूसरा और तीसरे रन की कोशिश यहां पर और अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। यहां पर थोड़े से नाखुश दिख रहे हैं गणा और 3 रन के साथ स्कोर पहुंचता हुआ 38 पर। अपने ओवर की आखिरी गेंद लेके सामना करेंगे दाजी वैद्य। अच्छी गेंद यहां पर और विकेट कीपर ने भी मिस की और डिक्लेरेशन में सिंगल रन के लिए और इस एक अतिरिक्त रन के साथ स्कोर पहुंचता हुआ 39 पर। 4 ओवर की समाप्ति के बाद 39 रन 3 विकेट की नुकसान पर। तो यह पहले इनिंग का आखिरी ओवर लेके अन्ना और सामना करेंगे अभी अभी क्रीज पर आए हुए अच्युत नेमन, जो पहली गेंद पर 3 रन बना चुके हैं अच्युत नेमन। और आखिरी पहले इनिंग की आखिरी ओवर लेके अन्ना सावंत सामना करेंगे अच्युत नेमन। तो लगभग 10-15 रन भी आते हैं तो एक मैं बोलूंगा एक फाइटिंग टोटल होगा। और पहली गेंद राइट आर्म ओवर अन्ना अच्युत के लिए नीचे रहती हुई गेंद यहां पर तो अंपायर का फैसला आता हुआ वाइट और एक अतिरिक्त सिंगल दौड़ के निकालते हुए और इस 2 रन के साथ स्कोर पहुंचता हुआ 41 पर। थोड़ी सी खराब यहां पर दिशा भटके पहली गेंद और एक्स्ट्रा 2 रन एक्स्ट्रा मिलते हुए महामाया घोड़ेमुख के लिए अन्ना अपनी ओर की पहली गेंद लेके सामना करेंगे दाजी वैद्य। और अच्छी खूबसूरत शॉट यहां पर कवर रीजन में डीप कवर में और यहां पर थोड़ी सी मिस फील्डिंग होती हुई आशीष शिरोडकर से और जहां पर एक ही रन था वहां पर 2 रन मिलते हुए और इस 2 रन के साथ स्कोर पहुंचता हुआ 43 पर। तो इनिंग की 5 गेंदों का खेल बाकी और तो 5 गेंदों का खेल बाकी है। अन्ना अपनी ओर की दूसरी गेंद लेके सामना करेंगे दाजी वैद्य। अच्छी गेंद यहां पर और यहां पर रन था, एक सिंगल जरूर मिलता अगर भागते तो, लेकिन दाजी अपने आप पे भरोसा है, वो स्ट्राइक लेना चाहते हैं क्योंकि आखिरी 4 गेंदों का खेल शेष पहले इनिंग का। अन्ना अपने ओवर की तीसरी गेंद लेके सामना करेंगे दाजी और यहां पर शॉर्ट पिच गेंद और ये खूबसूरत उठा के सीधा बाउंड्री लाइन के बाहर 6 रन के लिए और इस 6 रन के साथ स्कोर पहुंचता हुआ 47।
कॅच पकडलेला आहे त्याने आपली थंडाची बॉटल घेऊन जाणे. पुरस्कर्ते आहेत ठंडा बॉटल साठी प्रफुल्ल गावड़े. तो इस बीच मैदान के भीतर अन्ना अपनी अगली गेंद लेके और यहाँ पर मिस फील्डिंग करते हुए यश, यहाँ पर कोई भी रन नहीं था, वहां पर आसानी के साथ 2 रन यहाँ पर मुकम्मल करते हुए इस 2 रन के साथ स्कोर पहुंचता हुआ 51 पर 51, लॉस ऑफ 3 विकेट. तो आखिरी 2 गेंदों का खेल शेष और सामना करेंगे दाजी वैद्य. अन्ना टू दाजी. अच्छी गेंद यहां पर और डॉट बीन दी गेंद. अच्छी डिलीवरी यहां पर अन्ना की और आखिरी गेंद बाकी है अभी पहले इनिंग की आखिरी गेंद. सामना करेंगे दाजी वैद्य. अच्छी ये लो फुल टॉस गेंद यहाँ पर कवर के एरिया में खेला है दाजी वैद्य ने. पहला रन आसानी के साथ पूरा किया थोड़ी सी और यहाँ पर दूसरे रन की कोशिश यहाँ पर अच्युत नेमन रन आउट के रूप में वापस लौटते हुए और पहले इनिंग का खेल खत्म. तो महामाया घोड़ेमुख ने 52 रन बनाए और टारगेट दिया है 53 रन का रुद्र विदुराज स्पोर्ट के सामने. लाईनच्या बाहेर ज्या युवकाने कॅच पकडलाय, अतिशय सुंदर कॅच पकडलाय विराज गावडे, त्याला थंडाची बॉटल येते देण्यात येत आहे. महामाया घोड़ेमुख टॉस जीत के पहले बल्लेबाजी करते हुए 52 रन बनाए और 53 रनों का लक्ष्य रखा है रुद्र विदुराज स्पोर्ट के सामने. तो देखते हैं रुद्र विदुराज टीम की ओर से ओपनिंग बल्लेबाज कौन आते हैं. तो महामाया घोड़ेमुख ने 53 रनों का लक्ष्य रखा है रुद्र विदुराज टीम के सामने. तो रुद्र विदुराज टीम की ओर से ओपनिंग बल्लेबाज विकास गावड़े और यश सावंत, जो कि कल के दिन में एक फ्रेंड सर्कल टीम के सामने दोनों ने ताबड़तोड़ बल्लेबाजी की थी. यश सावंत और विकास गावड़े ने और एक पार्टनरशिप की थी
61 रन की 61 रनाची पार्टनरशिप त्यांची. ये रे माका नाही झालं मग. तिरपन रनों का लक्ष्य लेके रुद्र विद्रोह स्फोट और महामाया घोड़ेमुख की ओर से प्रारंभिक गेंदबाज नीरज गावड़े और विकास गावड़े यहां पर स्ट्राइक एंड बैट्समैन. नॉन स्ट्राइक एंड बैट्समैन यश सावंत. तो पहले इनिंग में एक अच्छी बल्लेबाजी दाजी वैद की 28 रनों की पारी खेली थी. तो दूसरे इनिंग का खेल शुरू होता हुआ नीरज गावड़े राइट आर्म ओवर द विकेट. सामना करेंगे विकास गावड़े. पहली गेंद और ये फुल टॉस गेंद, लेकिन उसका फायदा नहीं उठा सके विकास गावड़े. खराब गेंद थी यहां पर. इस गेंद पे निश्चित रूप से 4 या 6 तो बनने चाहिए थे, लेकिन विकास गावड़े ने मिस किया ये मौका. तो नीरज गावड़े अपनी ओवर की दूसरी गेंद लेके सामना करेंगे विकास गावड़े. अच्छी गेंद यहां पर जड़ में ओवर यॉर्कर लाइन, जो गेंदबाज का ब्रह्मास्त्र जिसे कहा जाता है, वही गेंद डालते हुए यहां पर नीरज गावड़े विकास गावड़े को एकदम बांध के रखा है 2 गेंदों ने. तीसरा गेंद लेकर नीरज गावड़े और सामना करेंगे विकास गावड़े. नीरज टू विकास. और यहां पर अच्छा शॉट यहां पर कवर के ऊपर से खेला है और 4 रन. खूबसूरत स्ट्रोक यहां पर विकास गावड़े के बल्ले से निकलता हुआ और अपना और टीम का खाता खोलते हुए इस 4 रन के साथ. नाना यांचं स्वागत करायचं आहे. तो इसी बीच चौथी गेंद यहां पर नीरज गावड़े और एक बिंदी गेंद. 4 गेंदों के समाप्ति के बाद स्कोर पहुंचता हुआ 4 पर. नीरज गावड़े अपनी ओर की 5वीं गेंद लेके सामना करेंगे विकास, जो 53 रनों का 52 रनों का पीछा करते हुए. और यहां पर एक अंपायर का वाइड का इशारा आता हुआ हमारी तरफ और इस एक अतिरिक्त रन के साथ स्कोर पहुंचता हुआ 5 पर. नीरज गावड़े अपनी ओर की 5वीं गेंद लेके सामना करेंगे विकास. और ये शॉर्ट पिच गेंद और मिड विकेट की एरिया में उठाकर खेल दिया है यहां पर और ये 6 रन. हाफ चांस था यहां पर बाउंड्री लाइन पर. दाजी वैद के हाथ से निकलते हुए सीधी बाउंड्री लाइन के बाहर गेंद. अच्छा शॉट और अच्छी शुरुआत यहां पर होती हुई रुद्र विद्रोह को प्यारा ये बयान देखो युवाओं का जोश है सब है तारीख भाई खेलेंगे आज हम दिखाएंगे अपना दम ये आशीर्वाद तुम्हारा. थैंक यू डीजे. आखिरी गेंद लेके सामना करेंगे विकास. फिर से उठाकर खेलने की कोशिश, मिड ऑफ के ऊपर से खेला है और जब तक फील्ड करते आसानी के साथ 2 रन पूरे होते हुए इस 2 रन के साथ स्कोर पहुंचता हुआ 13 पर. प्रशांत शिरोडकर यांनी व्यासपीठावर यायचं आहे. प्रशांत शिरोडकर. या ठिकाणी आज तुम्ही जो
दरवर्षीप्रमाणे आवाज ऐकता तो तुमचा हक्काचा बुलंद आवाज या ठिकाणी आसोलीचे सुपुत्र नाना परब यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत सुमन नेमन यांना विनंती करतोय त्यांना सुपारीचं रोप देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. काल त्यांचा मंदिरात धार्मिक कार्यक्रम असल्याकारणाने ते येऊ शकले नव्हते, पण आज या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवून आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल पेंडूर प्रीमियर लीग संघाच्या वतीने या ठिकाणी नाना परब यांचं खूप खूप धन्यवाद, मनपूर्वक स्वागत. सामना पहिल्या षटकाच्या सांगत एकर संघाची धावसंख्या 13. चांगली फलंदाजी करतायत दोन्ही सलामीवीर विकास आणि यश. विनोद वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक फेकतील. सामना करतील यश, कारण पहिल्या षटकामध्ये सुरेख फलंदाजी या ठिकाणी पाहावयास मिळते. पहिल्या षटकामध्ये महामाय घोडे संघ 10 धावा जमवले होते, तर या ठिकाणी 13 धावा जमवतोय रुद्र विदुराज संघ. हा मात्र नेत्रदीपक फटका या मोहर लागली षटकाराची. या षटकाराच्या मात्र संघाच्या धावसंख्येत भराभर वृद्धी होते. संघाची धावसंख्या 6 या धावसंख्येने वाढते. संघाची धावसंख्या सुन लो मेरे यार यश आणि विकास. उसळी खालेला चेंडू नक्कीच या ठिकाणी पंच अवांतर घोषित करतील. या अवांतर धावेच्या मताने संघाच्या धावसंख्येत वृद्धी. संघाची धावसंख्या 21. वन्स बाउन्स या ठिकाणी हा मात्र नेत्रदीपक फटका नक्कीच या ठिकाणी चेंडू खाली क्षेत्ररक्षक नक्कीच षटकार. यश मात्र या ठिकाणी नेत्रदीपक कामगिरी करतोय. कालच्या एका सामन्यात तब्बल 39 धावांची लयलूट करणारा यश मात्र या ठिकाणी सलामीसाठी येतोय आणि फटकेबाजी चालूच ठेवतोय. 2 षटकारांशी यश 12 धावावर खेळतोय. मारण्याचा प्रयत्न चेंडू बॅटचा काही संपर्क नाही. निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या जैसे थी वैसी 27. मारण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी बाईच्या स्वरूपात एक धाव पूर्ण करतील. पंचांचा लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. एका धावच्या मदतीने संघाची धावसंख्येत वृद्धी. संघाची धावसंख्या 28. दुसरं षटक प्रगतीपथावर फेकतोय विनोद. सामना करतील विकास. चांगली सरासरी राखतोय रुद्र विदुराज संघ. हा मात्र नेत्रदीपक फटका. चेंडू खाली शाहू क्षेत्ररक्षक गडीबात. ज्या फटक्याची गरज नव्हती तो फटका मारून या ठिकाणी विकास मात्र तंबूत परततोय, कारण 28 धावा धावफलकावर लावल्या होत्या आणि 53 धावांची गरज, म्हणजेच नक्कीच या ठिकाणी अर्ध्या धावांची या ठिकाणी बरोबरी केली होती. पण थोडंसं खराब प्रदर्शन म्हणायला काही हरकत नाही विकास, कारण एका बाजूने यश खेळतोय तर तू 1-2 धावा काढून देणं गरजेचं होतं, पण या ठिकाणी गडीबात.
53 धावांचा पाठलाग करताना रुद्र विदुराज संघ 28 धावा एक बाद 28 तर त्यांची जागा घेण्यासाठी विकास यांची जागा घेण्यासाठी नवोदित फलंदाज शुभम खेळून काढलेला चेंडू नक्कीच या ठिकाणी एका धावेत निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या 2 षटकाच्या सांगत एकर. संघाची धावसंख्या 28. नाणेफेक होते. नाणेफेकसाठी जय गोंडीमुख संघ वर्सेस आई भाऊ संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी उपस्थित दाखवायचे आहे. आई भाऊ संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. कृपया जय गोंडीमुख संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थिती दर्शवायची आहे. प्रत्येकी षटकामध्ये 14 धावांच्या सरासरीने खेळताना रुद्र विदुराज संघ नक्कीच सुरेख फटकेबाजी चालली आहे या ठिकाणी. रुद्र विदुराज संघ खास करून यश सावंत. हा मात्र नेत्रदीपक फटका या ठिकाणी सुरेख फटकेबाजी करतोय यश. एक नवोदित खेळाडू यंग प्लेयर्स या ठिकाणी पेंडुरता उभयता सितारा या ठिकाणी पाहावयास मिळतोय यश. ठिकाणी 19 धावांची गरज. संघाची धावसंख्या 34. 53 धावांचं उद्दिष्ट घेऊन आलेला रुद्र विदुराज संघ मात्र सुरेख फलंदाजी मारण्याचा प्रयत्न. बॅटची कट घेऊन निघालेला चेंडू नक्की त्या ठिकाणी डिक्लेअर कडे जातोय. चेंडू एका धावेच्या मतीने संघाच्या धावसंख्येत वृद्धी. संघाची धावसंख्या 1 या धावेने वधारते. संघाची धावसंख्या 35 म्हणजे उरलेले चेंडू आणि फक्त 18 धावा. विजयी लक्ष्य. मारण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी चेंडू खाली क्षेत्ररक्षक गडी बाद होतोय. सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन करून तंबूत परततोय यश. चांगली कामगिरी बजावतोय जय गोंडीमुख संघाचा संघनायक साई. कृपया नाणेफेकीसाठी यायचंय. आणि 18 धावा. विजयी लक्ष्य रुद्र विदुराज संघ. हा सामन्यातील संघ जिंकेल तो 3 सामने जिंकणार आहे. नक्कीच या ठिकाणी पेंडूर प्रीमियर लीगच्या शेवटच्या सामन्यापर्यंत चुरस नक्की असेल कारण संघामध्ये अनेक नामवंत खेळाडू दर्जेदार खेळाडू भरणा असलेले संघ. सुनील मारण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू नक्कीच या ठिकाणी 1 धाव मिळेल. एका धावेच्या मतीने संघाची धावसंख्या 1 या धावसंख्येने वधारते. संघाची धावसंख्या 36. सुनील आपलं खातं खोलतोय. अजूनही 17 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी रुद्र विदुराज संघ. दुसऱ्या सामन्याची नाणेफेक आमचे समालोचक नाना परब यांच्या शुभ हस्ते होते. अब्बास कृपया अब्बास सर
या ठिकाणी नाणेफेक होते, कृपया लक्ष द्या. या ठिकाणी नाणेफेक होते. दुसऱ्या सामन्याची नाणेफेक होते. एक बुलंद आवाज असोली गावचे सुपुत्र नाना परब, जय घोडेमुख वर्सेस आई भाऊ संघ. नाणेफेक जिंकतोय आई भाऊ संघ. कृपया आई भाऊ संघातील खेळाडूने या ठिकाणी उजव्या साईडला पॅव्हलियनकडे थांबायचं आहे. लेगेस्ट्या सुटलेला चेंडू नक्कीच या ठिकाणी पंच सागर शिरोडकर अवांतर घोषित करतात. या अवांतर धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत वृद्धी होते. संघाची धावसंख्या 38. मारण्याचा प्रयत्न, लेग पहिला लागलेला चेंडू, पंच या ठिकाणी निर्धाव घोषित करतात. या तिसऱ्या षटकाची सांगत होते. तिसऱ्या षटकाच्या सांगत एकेर संघाची धावसंख्या जैशी थी वैसी 38. म्हणजे उरलेले 12 चेंडू आणि 15 धावा. नक्कीच हे षटक महामाया घोडेमुख संघासाठी आणि रुद्रविदुराज संघासाठी निर्णायक असेल. विनोद देतोय आपल्या कोट्यातील दुसरं आणि संघासाठी 4थं षटक फेकतील. सामना करतील सुनील शिरोडकर, कारण 15 धावांची गरज असताना नमस्कार. खेळून काढलेला चेंडू नक्कीच या ठिकाणी एक धावाचा प्रयत्न असेल. एक धाव पूर्ण. एका धावच्या मतीने संघाची धावसंख्या 39. 11 चेंडू आणि 14 धावा. विजयी लक्ष्य. लेक्चर जैसने मारला चेंडू नक्कीच या ठिकाणी षटकार खेचतोय. आपल्या होम ग्राउंडवर मात्र एक उत्तुंग फटका शुभम वैद्य यांच्या बॅटमधून. फक्त 8 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 10 चेंडू आणि 8 धावा. मारण्याचा प्रयत्न, जमिनी लगत मारलेला चेंडू नक्कीच या ठिकाणी कार्पेट फटका. एका धावेसाठी प्रयत्न, एक धाव पूर्ण. सुरेख या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत श्याम नेमन. संघाची धावसंख्या 1 या धावसंख्येने वधारते. संघाची धावसंख्या 46. शुभम वैद्य वैयक्तिक 7 या धावसंख्येवर खेळतो. सुनील शिरोडकर 1 या धावसंख्येवर खेळतो. हा मात्र नेत्रदीपक फटका. या ठिकाणी एक धाव पूर्ण करतील. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आणि या ठिकाणी चौकार. थोडंसं गचा क्षेत्ररक्षण म्हणायला काहीच हरकत नाही. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या बराबर वाढते. संघाची धावसंख्या पोहोचते 50. अर्धशतक धावफलकावर लावतायत रुद्रविदुराज संघ, कारण या ठिकाणी चांगली फलंदाजी पाहावयास मिळाली. सर्वप्रथम महामाया घोडेमुख संघ, त्यानंतर या ठिकाणी रुद्रविदुराज संघ. संघाची धावसंख्या 50. आता फक्त 3 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू नक्कीच या ठिकाणी एक धाव पूर्ण करतील. एका धावच्या मात्र संघाची धावसंख्या 51. फक्त 2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. औपचारिकता सामन्यात नक्कीच या ठिकाणी गडीबाद होतोय. 2 धावांची गरज असताना फलंदाजी येतोय अण्णा सावंत.
निर्धाव चेंडू फक्त 2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. लक्षात मारला चेंडू नक्कीच या ठिकाणी 1 धाव पूर्ण करतील. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न असेल पण या ठिकाणी नकार दर्शवतोय. संघाची धावसंख्या 52. स्कोर लेवल होते फक्त 1 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. जी वैद्य 89 धावा, तर पर्पल कॅप निलेश वैद्य 7 विकेट, तर विनोद वैद्य 7 विकेट. आई भाऊ संघ आपला निर्णय कळवायचा आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि जय घोडेमुख संघाला फलंदाजीसाठी पाचारण करतोय. 4 चेंडू आणि 1 धाव. जय घोडेमुख संघमालक उमेश सावंत नक्कीच खेळून काढलेला चेंडू. 1 धावेसाठी प्रयत्न आणि या ठिकाणी गडी बाद. नक्कीच जी गरज नसताना या ठिकाणी थोडस गचाळ या ठिकाणी प्रदर्शन पाहायला मिळतंय. रुद्र विदुराज संघ या ठिकाणी एक ज्येष्ठ क्रिकेटर साधुवांगिणीचा सुपुत्र पांडुरंग नाईक यांचं या ठिकाणी आगमन झालंय. कृपया व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तीन चेंडू 1 धाव. धाव. या ठिकाणी दर्शन परब सुरेख या ठिकाणी गुणलेखनाचं काम पाहतोय. तीन चेंडू 1 धाव. सुरेख झेल टिपतोय. 2 चेंडू आणि 1 धाव. नक्कीच या ठिकाणी थोडस खराब प्रदर्शन रुद्र विदुराज संघ करतोय. संजय नेमन तसेच पिंटू गावडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत.
एक चेंडू एक धाव. सुरेख या ठिकाणी प्रदर्शन दाजी वैद्य यांचं. तेवढंच खराब हे प्रदर्शन पाहावयास मिळते रुद्रविदुराज संघ. कारण फलंदाजाची हाराकिरी आणि या ठिकाणी खराब प्रदर्शन पाहावयास मिळते रुद्रविदुराज संघ. खेळाडू शेखर परब या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी एक चेंडू आणि एक धाव. एक चेंडू एक धाव. कंपल्सरी चेसिंग. आणि विजयी संघ ठरतोय मामाय गोडमुख. विजय संघाचे मनपूर्वक अभिनंदन. कारण बघा कसा सामना रंगतोय. खरंच या ठिकाणी ओपनिंग सलामीसाठी आलेले फलंदाज विकास आणि यश यांनी चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर या ठिकाणी दाजी वैद्य 3 चेंडूवर 3 रनआउट घेतोय आणि 2 विकेट घेतोय. एक निर्णायक षटक पाहावयास मिळतं दाजी वैद्य याचकडून. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय दाजी वैद्य. धन्यवाद. करतील एक असोली गावचे सुपुत्र एक बुलंद आवाज नाना परब.